नमस्कार. हिंदी या विषयासाठी पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये एक महत्त्वाचा घटक आपण आज बघणार आहोत तो म्हणजे छंद. यावरती पेपर 1 ला 1 आणि पेपर 2 ला सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. तर त्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती थोडक्यात पाहणार आहोत. आता हिंदी साहित्य के अनुसार अक्षर, अक्षरों की संख्या, मात्रा आणि गणना, यति, गती तर यांच्याशी संबंधित किसी विषय पर जी रचना केली जाते तर त्या रचनेला या ठिकाणी छंद असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी हे विचारलं जाणार नाही, परंतु आपण बेसिक फक्त लक्षात ठेवायचं हे आपल्या माहिती असावं. आता छंद जे असतात छंदाचे दोन अंग असतात, दोन अवयव असतात. तर चरण किंवा पाद, चरण और पाद आणि वर्ण आणि मात्रा. आता चरण आणि पाद म्हणजे काय असतं, तर एक छंद असेल त्याच्यामध्ये 4 चरण असतात. म्हणजे 4 चरण म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया 4 ओळी असतात. चरण छंद का चौथा हिस्सा होतो, जो चरण असतो तो त्या छंदाचा चौथा हिस्सा असतो. म्हणजे समजा 1, 2, 3 आणि 4 तर असे या ठिकाणी या चरण आहेत, 4 चरण आहेत त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जो काही 5 चरण आहे तो एक, म्हणजे हा 1 चरण, 2 चरण, 3 चरण आणि 4 चरण अशा प्रकारे. चरण को पाद भी या ठिकाणी कहा जाता है. हर पाद में वर्ण या मात्राओं की संख्या निश्चित होती. म्हणजे जे प्रत्येक जो पाद असेल किंवा या ठिकाणी त्याच्यामध्ये किंवा चरण असेल त्याच्यामध्ये मात्रा असतील किंवा जे वर्ण असेल, अक्षर असेल त्यांची संख्या ही पण निश्चित असते. आता चरण असतात, चरणांचे प्रकार दोन पडतात. एक समचरण असतं आणि विषम चरण. या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी समचरण आणि विषम चरण म्हणजे काय असतं, तर या ठिकाणी जर 4 चरण असतील, 1, 2, 3 आणि 4 असे 4 चरण असतील तर 2 आणि 4 यांना समचरण असं म्हटलं जातं आणि 1 आणि 3 यांना विषम चरण असं म्हटलं जातं. नंतर वर्ण आणि मात्रा, जे काय दुसरं अंग आहे त्याच्यामध्ये वर्ण आणि मात्रा असतं. छंद के चरणों को वर्णों की गणना के अनुसार व्यवस्थित किया जाता है. म्हणजे काय छंद जे चरण असतात त्याच्यामध्ये वर्ण असतात, त्या वर्णांची संख्या एक पण निश्चित असते. ती मोजून या ठिकाणी किंवा ते काउंट करून ती व्यवस्थित केले जातात. आणि छंद में जो अक्षर प्रयोग होते उन्हें वर्ण कहते. म्हणजे छंदामध्ये काय अक्षरांचा वापर केला जातो तर त्यांना वर्ण असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी मात्राच्या दृष्टीने जे वर्ण आहेत त्या वर्णांचे प्रकार पडतात. आपण जे अक्षर वापरतो तर त्याच्या प्रकार असतात. एक लघु किंवा ह्रस्व आणि दुसरा असतो या ठिकाणी गुरु किंवा दीर्घ. आता लघु किंवा ह्रस्व म्हणजे काय असतं, की जे अक्षरांना आपण बोलत असताना कमी वेळेमध्ये बोलतो किंवा कमी वेळ लागतो त्यांना ह्रस्व किंवा लघु स्वर असं किंवा लघु वर्ण असं म्हटलं जातं. आणि त्यांचं चिन्ह या ठिकाणी असं एक आहे आणि याची जी संख्या असते ती एक असते. नंतर दुसरा प्रकार असतो गुरु किंवा दीर्घ. तर याला आपण बोलत असताना जे वर्ण ज्यादा वेळ घेतात, ज्या उच्चार हा जास्त वेळ लागतो उच्चार करायला, तर त्यांना गुरु किंवा दीर्घ वर्ण असं म्हटलं जातं. आणि यांचं चिन्ह यस असतं आणि यस म्हणजे 2 असतात. म्हणजे आपण जेव्हा मात्रा काउंट करणार आहोत त्यावेळेस यसचे 2 काउंट करायचे आणि ज्यावेळेस या ठिकाणी एक रेषा असेल त्यावेळेस 1 काउंट करायचं आहे. आता एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण अशा प्रकारे लघु गुरुक्रम ठरवतो किंवा लघु गुरु ज्यावेळेस आपण ठरवतो त्यावेळेस काही गोष्टी बेसिक लक्षात ठेवायच्या की छंद में वर्णों का लघु या गुरु होना उच्चारण पर आधारित होता है. आता एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की एखाद्या शब्दामध्ये संयुक्त जर अक्षर समजा आलेला असेल तर त्याच्या आधीचा एखादा जो काही वर्ण असतो, जो काही अक्षर असतो, तर तो जर लघु असेल तरी सुद्धा तो गुरुच मानायचा आणि गुरु असेल तर तो गुरुच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी समजून घ्या की समजा अत्याधुनिक हे हा एक शब्द आहे. आता याच्यामध्ये त्या हा काय आहे एक संयुक्त अक्षर आलेला आहे आणि त्याच्यापूर्वी अ हा वर्ण आलेला. अ जो हा वर्ण आहे तो लघु आहे, म्हणजे उच्चारण करा तो या ठिकाणी आपल्याला कमीच वेळ लागतो म्हणून आपण तो या ठिकाणी लघु गृहीत धरणार. परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी एक संयुक्त अक्षर आले म्हणजे काय, की जर संयुक्त अक्षर आलेला असेल तर त्याच्या आधीचा जो काही वर्ण असतो तो जरी लघु असला तरी तो आपण गुरु मानायचा. आणि या ठिकाणी मग त्याच्या ऐवजी आपण एक मात्रा ऐवजी 2 मात्रा त्याच्या काउंट करायच्या. हे लक्षात ठेवायचं की एखादा वर्ण असेल तो लघु असेल आणि त्याच्यानंतर म्हणजे याचे जर आपण उलट जर विचार केला, एखादा अक्षर असेल, एखादा वर्ण असेल तो जरी लघु असेल परंतु त्याच्यानंतर जर संयुक्त स्वर अक्षर येत असतील तर या ठिकाणी तो जो काही वर्ण आहे तो लघु असेल तरी तो गुरु मानायचा. ठीक आहे. आता या ठिकाणी मग आपण अत्याधुनिकचं कसं या ठिकाणी क्रम होतो तर बघा अ जर लघु असला तर त्याच्यानंतर संयुक्त अक्षर असल्यामुळे आपण त्याचं यस म्हणजे गुरु आहे, त्यात गुरुच आहे. दू या ठिकाणी लघु येणार आहे नी लघु आणि कण लघु. मग याची मात्रा संख्या किती होईल त्या ठिकाणी बघा 2 2 पुढे 1 1 1 म्हणजे या ठिकाणी एकूण 7 मात्रा याच्या काउंट होतील. अशा पद्धतीने तुम्हाला या मात्रा किंवा जे लघु गुरुक्रम आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. पेपर 1 ला पेपर 2 ला सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. लघु एवं गुरु के अभ्यास के लिए 12 आकडे. तर लघु किंवा गुरु अभ्यास करण्यासाठी 12 आकडे या ठिकाणी दिले आहे. थोडक्यामध्ये बघा की समजा क असेल, क म्हणजे त्या ठिकाणी लघु आहे. नंतर का असेल तर का म्हणजे या ठिकाणी उच्चाराला वेळ लागतो
तर तो गुरु आहे. यस मानायचा की पहिली वेलांटी असेल तर या ठिकाणी लघु आहे. दुसरी वेलांटीला या ठिकाणी गुरु. पहिला उकार असेल त्या ठिकाणी पहा लघु येणार आहे पहा. दुसरा उकारला गुरु. नंतर क्रू असेल पहा. क्रू असेल त्या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी लघु आहे. नंतर बाकी समजा के, कै, को, कौ, कम आणि कहा या सर्वांना या ठिकाणी पहा गुरु आपण क्रम द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं. आता छंद जे असतात पहा छंदाचे अंग असतात पहा. याच्यामध्ये पहा मात्रा असतो, यती असतात, गती असते, तुक असते आणि पहा गण असतात. आता हे फक्त आपल्याला बेसिक लक्षात असावं यासाठी हे अंग लक्षात ठेवायचे. 5 अंग मात्रा, यती, गती, तुक आणि पहा गण. आता यामध्ये मात्रा आपण कशाला म्हणतो की मात्रा म्हणजे काय की वर्णाचा उच्चारण करत असताना जो या ठिकाणी वेळ लागतो त्याला आपण पहा मात्रा म्हणतो. आता तो वर्णों को बोलने में जो समय लगता है उसे मात्रा कहते हैं. अर्थात किसी वर्ण के उच्चारण काल की अवधि मात्रा कहलाते. म्हणजे मात्रा म्हणजे काय, एखादा स्वर किंवा वर्ण याला आपण उच्चार करायला जितका वेळ लागतो जेवढा वेळ लागतो त्याला आपण मात्रा म्हणतो. तर यति म्हणजे काय कि पद्य का पाठ करते समय गति को तोडकर जो विश्राम दिया जाता है उसे यति कहते. म्हणजे आपण एखादं पद्य आहे त्याचं वाचन करत असताना किंवा लिहित असताना त्या ठिकाणी आपण थोडासा विश्राम करतो. तर तोडकर जी गती आहे म्हणजे जी गती चालू असते वाचनाची ती आपण त्या ठिकाणी थोडीशी थांबवतो, विश्राम करतो, त्या ठिकाणी यति असते. सरल शब्दों में छंद का पाठ करते समय जहां पर कुछ देर के लिए रुकना पड़ता है उसे यति कहते हैं. इसे विराम या और विश्राम भी कहा जाता है. म्हणजे विराम किंवा या ठिकाणी यतीलाच विराम किंवा विश्राम सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आपण ज्या ठिकाणी वाचन करत असताना थोडक्यात थांबतो त्याला यती असं पण म्हटलं जातं. तर यासाठी म्हणजे जे काही समजा चरण असणार आहे त्या चरणामध्ये कोणत्या ठिकाणी यती आहे हे कशाने ओळखायचं. समजा कॉमा असेल किंवा समजा असे ठिकाणी एक दांडे असेल, 2 दांडे असतील किंवा प्रश्नचिन्ह लिहिलं असेल किंवा समजा उद्गारवाचक चिन्ह असेल तर त्या ठिकाणी यती आहे असं आपण समजायचं. तर हे चिन्ह या ठिकाणी निश्चित असतात. हर छंद में बीच में रुकने के लिए कुछ स्थान निश्चित होते हैं. इसे रुकने को विराम या यति कहा जाता है. यति के ठीक न रहने से छंद में यतिभंग दोष आता है. म्हणजे जर समजा यति व्यवस्थित नसतील म्हणजे कोणत्या ठिकाणी थांबायचं कोणत्या ठिकाणी नाही हे जर व्यवस्थित नसेल त्या ठिकाणी पाय यतिभंग होतो. म्हणजे हे लक्षात ठेवायचं की यति के ठीक न रहने से छंद में यतिभंग दोष आता है. ठीक आहे, यतिभंग होतो. आता गती म्हणजे काय की पद्य के पद में जो बहाव होता है म्हणजे या ठिकाणी वाचनाचा जो काय पा बहाव असतो जो फ्लो असतो तर त्याला पा गती असं पा म्हटलं जातं. अर्थात किसी छंद को पढ़ाते समय जब एक प्रवाह का अनुभव होता है उसे गति या लय कहा जाता है. गति किंवा त्याला लय असं म्हटलं जातं. हर छंद में विशेष प्रकार की संगीतात्मक लय होती है जिसे गति कहते हैं. इसके ठीक न रहने पर गतिभंग दोष हो जाता. म्हणजे जर समजा गती व्यवस्थित नसेल, गती जर व्यवस्थित राखली गेली नाही तर मग या ठिकाणी गतिभंग दोष होणार. यति व्यवस्थित राखले गेले नाही तर पण यतिभंग दोष होणार आहे. नंतर तुक कशाला म्हणायचं तर समान उच्चारण वाले शब्द के प्रयोग को ही तुक कहा जातं. म्हणजे समान उच्चारण असणारे जे शब्द असतात म्हणजे थोडक्यात याला आपण तुकलाच यमक सुद्धा म्हणू शकतो. कारण समान उच्चारण असणारे जे शब्द आहेत त्यांचा आपण वापर जर करतो त्याला आपण यमक म्हणतो. तर तेच या ठिकाणी तुक आहे. तर छंद में पदांत के अक्षरों को समानता तुक कहलाते. म्हणजे पदांत म्हणजे जे काही छंद आहे त्याच्यामध्ये शेवट जे काही अक्षर असतात पहा चरणाच्या शेवटी पदांत अक्षर तर त्याच्यामध्ये पहा समानता असते त्यांना पहा तुक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं तुक म्हणजे दुसरं काही नसून यमक असतं. नंतर पहा गण कशाला म्हणायचं तर मात्राओं और वर्णों की संख्या और क्रम की सुविधा के लिए 3 वर्णों के समूहों को गण मान लिया जाता है. वर्णिक छंदों की गणना गण के क्रमानुसार की जाती है. 3 वर्णों का एक गण होता है. गणों की संख्या 8 होती है. म्हणजे गण असतात पहा तर गण कशावरून या ठिकाणी पण निश्चित करायची तर जे मात्रा आहेत जे वर्ण आहेत त्यांची संख्या आणि पहा क्रम तर यांच्यामध्ये या ठिकाणी एक व्यवस्थितपणा यावा तर यासाठी 3 वर्णांचा एक समूह जो असतो त्याला गण म्हटलं जातं पहा. म्हणजे थोडक्यात 3 समूह असतील 3 अक्षर असतील त्यांचा एक समूह केला ग्रुप केला तर त्याला पहा गण असं म्हणलं जातं. वर्णिक छंदों की गणना गण के क्रमानुसार की जाते. म्हणजे काय जे वर्णिक छंद असतात तर त्यांची गणना या ठिकाणी करत असताना जे गण आहे त्यांच्या क्रमानुसार केली जाते. 3 वर्णों का एक गण होता है आणि मग 3 वर्णांचा एक गण केला जातो आणि मग या गणांची संख्या पहा 8 असते. मग आता ही जे 8 गण आहेत ते ओळखण्यासाठी काय लक्षात ठेवायचं हे ट्रिक आहे पहा. ए माता राज वाहन सलगा म्हणजे ए गण म गण त गण र गण ज गण भ गण न गण सल गण ल गण आणि ग गण. अशा पद्धतीने या ठिकाणी पहा ही जे 8 गण आहेत तर त्या ठिकाणी पण लक्षात ठेवण्यासाठी पहा ट्रिक आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे गण आहेत पहा. पहिला गण ए गण, दुसरा त गण, तिसरा ल गण, र गण, ज गण, भ गण, न गण आणि स गण. तर गण को जानने के लिए पहले उस गण के पहले 3 अक्षरों को लेकर आगे के 2 अक्षरों को मिलकर वह गण बन जाता. म्हणजे काय पहिला जो काही गण असणार आहे तो घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे
जे 3 अक्षर आहेत ते घ्यायचे आहे. म्हणजे गण को जानने के लिए पहिले उस गण के पहिले 3 अक्षर, त्या गणाचे पहिले 3 अक्षर घ्यायचे आणि नंतर या ठिकाणी पुढचे 2 अक्षर घेऊन काय होतो, तर तो या ठिकाणी गण तयार होतो. म्हणजे ए गण, ठीक आहे. नंतर त गण, ल गण, म्हणजे पहिलं अक्षर आपण घेतलं य, त, ल, र, ज, भ, न, स. तर अशा पद्धतीने ही गणाची नावं ठेवली जातात. एकूण 8 गण असतात, हे लक्षात ठेवा. आता हे अशा पद्धतीने जे अंग आहे ते आपण एक फक्त थोडक्यात बेसिक, की मात्रा कशाला म्हणायचं, यती कशाला म्हणायचं, गती कशाला म्हणतात, तूक आणि गण, ठीक आहे. नंतर आता छंदाचे प्रकार या ठिकाणी पाहिजे. छंदाचे प्रकार एकदम बेसिक बघून घेऊया आपण. जे महत्वाचे तुम्हाला मी सांगितले कोणतं महत्वाचं आहे, तर मात्रिक छंद एक असतो, वर्णिक छंद असतो, वर्णिक वृत्त छंद आणि मुक्त छंद. हे अशा पद्धतीने छंद असतात. यामध्ये आता आपल्याला जे महत्वाचे आहे ते छंद आपण बघणार आहोत. आता मात्रिक छंद म्हणजे काय थोडक्यात समजून घ्या, की मात्रा की गणना के आधार पर की गई पद की रचना को मात्रिक छंद कहते. म्हणजे मात्रा की जी गणना आपण सुरुवातीला जी गणना केली अशी आय यस अशी जी गणना केली, तर त्या ठिकाणी अशा प्रकारची गणना केली जात असेल तर त्या ठिकाणी मात्रिक छंद असतो. अर्थात जिन छंदों की रचना मात्राओं की गणना के आधार पर की जाती है उन्हें मात्रिक छंद कहते हैं. जिनमें मात्राओं की संख्या लघु गुरु यति गति के आधार पर पद रचना की जाती है उसे मात्रिक छंद कहते. म्हणजे मात्रिक छंद म्हणजे काय, तर लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये मात्राओं की संख्या लघु गुरु यति गति के आधार पर पद रचना की जाते. म्हणजे जे पदांची रचना केली जाते, म्हणजे मात्रांची संख्या असेल, लघु गुरु क्रम असेल, यति गती असेल, तर याच्या आधारावर पदांची संख्या रचना केली जाते, त्या ठिकाणी मात्रिक छंद असतो. नंतर या ठिकाणी जसं उदाहरण बघा की बंधव गुरुपद पदुम परागा, तरुची सुभाष सरस अनुरागा, अमी अमी मुर्यम चुरण चारू, समन सकल भवरुज परिवारो, रुज परिवारो. तर अशा पद्धतीने हा मात्रिक छंद आहे. आता या मात्रिक छंदाचे सुद्धा 3 प्रकार असतात. एक सममात्रिक असतं, दुसरं अर्धमात्रिक छंद असतो आणि तिसरा विषम मात्रिक असतो. आता सममात्रिक, अर्धमात्रिक आणि विषम मात्रिक यावरून आपला अर्थ त्याचा समजतो. सममात्रिक छंद म्हणजे काय, की जहां पर छंद में सभी चरण समान होते. म्हणजे एखादा छंद असेल तर त्याच्यामध्ये सगळे जे काही चरण असतात, सगळ्या ओळी या ठिकाणी समान असतात, तर त्या ठिकाणी सममात्रिक छंद असतो. मुझे नहीं ज्ञात की मैं कहा हूं प्रभो यहा हूं अथवा वहा हूं. म्हणजे या ठिकाणी हे जे काही चरण आहे यामध्ये सुद्धा मात्रा तेवढ्याच असतील आणि यामध्ये सुद्धा तेवढ्याच मात्रा असतील. या ठिकाणी जर समजा आपण लघु गुरु क्रम जर केले तर या दोन्ही ओळींच्या या दोन्ही चरणामध्ये ज्या काही मात्रा आहेत त्या समान येतील. म्हणजे एक उदाहरण या ठिकाणी आपण जर घेतलं, आता यामध्ये मी काउंट नाही केलं परंतु एक उदाहरण घेतलं की मी तुम्हाला सांगितलं की समजा आपण या ठिकाणी याच्यामध्ये 11 मात्रा आहेत, तर या ठिकाणी सुद्धा 11 असतील. मग 11 या ठिकाणी या सम आहेत, मग याला आपण म्हणायचं सममात्रिक छंद. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी काउंट करणार नाही, पण तुम्ही काउंट करून बघा. आता 11 असतील असं नाही, फक्त एक उदाहरण दाखवून मी तुम्हाला सांगितले. ठीक आहे. आता या ठिकाणी अर्धमात्रिक छंद याच्यामध्ये काय असतं की ज्याच्यामध्ये पहिला आणि जो काही तिसरा चरण आहे तो समान असतो. म्हणजे 1, 2, 3 आणि 4 असे जे काही चरण आपण म्हणतो त्याच्यामध्ये पहिला आणि जो काही तिसरा चरण आहे तर याच्यामध्ये समान मात्रा असतात. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया की समजा या पहिल्यामध्ये समजा 16 असतील, त्या ठिकाणी तिसऱ्यामध्ये पण 16 असतात आणि तसंच या ठिकाणी दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये समान असतील. म्हणजे या ठिकाणी समजा दुसऱ्यामध्ये समजा 12 असतील किंवा 13 असतील तर चौथ्यामध्ये सुद्धा 13 असतात. तर अशा पद्धतीने हे अर्धमात्रिक छंद, म्हणजे या ठिकाणी आपण वरती जे सममात्रिक बघितलं त्याच्यामध्ये 4ही समान असतात आणि अर्धमात्रिक मध्ये या ठिकाणी मात्र 1, 3 समान असतील आणि 2, 4 या ठिकाणी समान असणार आहेत. दूसरा और चौथा चरण उनसे अलग होते लेकिन आपस में एक जैसे होते हैं, उसे अर्धमात्रिक छंद कहते. अर्धमात्रिक छंद तुम्हाला समजला असेल. आता विषय मात्रिक छंद काय म्हणायचं की जहां चरणों में 2 चरण अधिक समान न हो उसे विषम मात्रिक छंद. विषम आहे या ठिकाणी विषम आहे, विषम मात्रिक. तर म्हणजे ज्या ठिकाणी 2 चरण जहां चरणों में 2 चरण अधिक समान न हो, म्हणजे जे काही 2 चरण आहेत तर त्याच्यापेक्षा जास्त चरण समान नसतात, तर त्या ठिकाणी विषम मात्रिक छंद असतात. तर ऐसे छंद प्रचलनमध्ये या ठिकाणी जास्त नाहीत. म्हणजे विषम मात्रिक छंद आहेत ते जास्त यूज केले जात नाहीत. आता वर्णिक छंद काय आहेत वर्णिक छंद म्हणजे जिन छंदों की रचना को वर्णों की गणना और क्रम के आधार पर किया जाता है उन्हें वर्णिक छंद वर्णिकचा अर्थ लक्षात ठेवायचा. वर्णिक म्हणजे वर्ण. ठीक आहे. तो वर्णांची गणना आणि जो काही क्रम आहे त्याच्या आधारावर अशा छंदांची रचना केली जाते, तर त्याला वर्णिक छंद असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी जे मात्रिक छंद आहेत आपण मात्रिक छंद बघितला प्रकार जो काय पाहिला. सममात्रिक आपण त्याचे उपप्रकार बघितले की मात्रांच्या आधारावरती लघु गुरु संख्या किंवा मात्रांची संख्या यती गती यावर आधारित यांची रचना असते आणि याच्यामध्ये मात्रिक, सममात्रिक, अर्धमात्रिक आणि विषम मात्रिक हे छंद असतात. आणि आता आपल्याला
तेच प्रकार बघायचे जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर याच्यामध्ये प्रमुख जे काही मात्रा आहेत तेच आपण बघणार आहोत. बाकीची तुम्हाला या पीडीएफ मध्ये माहिती मिळेल, तुम्ही रीड करू शकता. परंतु जे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं तर तेवढंच आपण पाहूया या ठिकाणी. या ठिकाणी बघा, आपल्याला दोहा छंद एक बघायचा आहे, रोला छंद पाहायचा आहे, सोरटा छंद पाहायचा आणि चौपाई छंद पाहायचा आहे. ठीक आहे. आता बाकी सुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचून तुम्हाला समजून जाईल. दोहा छंद, सोरटा, रोला आणि चौपाई, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बाकी सुद्धा या ठिकाणी बरेच छंद आहेत, त्यांची एकदा आपण नाव वाचून घेऊया. दोहा छंद, सोरटा छंद, रोला छंद, गीतिका छंद आहे हरिगीतिका छंद आहे, उल्लाला छंद आहे चौपाई छंद, बरवे किंवा विषम छंद, नंतर छप्पय छंद कुंडलिया छंद आहे दिगपाल छंद, अल्लाहा या वीर छंद आहे, सार छंद, तांटक, रूपमाला आणि त्रिभंगी छंद. आता हे भरपूर प्रकार आहेत, परंतु सगळेच काय या ठिकाणी आपल्याला बघण्याची गरज नाही, सगळेच या ठिकाणी आपल्याला विचारले जाणार नाहीत. ठीक आहे. जे महत्वाचे आहेत ते आपण समजून घेऊ. बाकीचे तुम्ही पीडीएफ मध्ये खाली मी तुम्हाला त्याचे प्रकार दिले आहेत, ते तुम्ही वाचू शकता, कारण आपल्याला आता जास्त वाचण्याची गरज, जे महत्वाचं आहे तेवढंच फक्त आपण करायचं. ठीक आहे. आता दोहा छंद, दोहा छंद याबद्दल आपण मात्र माहिती घ्यायची आहे. तर आता हा काय आहे अर्ध सममात्रिक छंद आहे. आता अर्ध सममात्रिक म्हणजे तुम्हाला मी सांगितलं की अर्ध सममात्रिक मध्ये काय असणार आहे 1 आणि 3 या ठिकाणी समान असतील आणि 2 आणि 4 या 1 आणि 3 पेक्षा वेगळे असतील. ठीक आहे. हा अर्ध सममात्रिक छंद होतो, याला आपण दोहा छंद म्हणतो. तर हा जो छंद असतो, हा जो सोरटा छंद आहे त्याच्या उलट असतो. ठीक आहे. आता सोरटा छंद तुम्हाला पुढे लगेच सांगेल, त्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल दोहा आणि सोरटामध्ये काय बदल असतो. आता याच्यामध्ये दोहा छंदामध्ये काय असतो की पहिला आणि तिसरं चरण आहे, याच्यामध्ये 13 मात्रा असतात. म्हणजे पहिला आणि तिसऱ्या चरणामध्ये एकूण 13 मात्रा असतात. म्हणजे 1 मध्ये 13 मात्रा आणि तिसऱ्यामध्ये 13 मात्रा असतात. म्हणजे 1 आणि 3 समान झालं. ठीक आहे. नंतर दुसरं आणि जे काही चौथं चरण आहे याच्यामध्ये 11 मात्रा, म्हणजे दुसऱ्यामध्ये 11 आणि चौथ्यामध्ये 11 मात्रा असतात. आणि यामध्ये एक लक्षात ठेवायचं की दोहा छंद कशा प्रकारे ओळखायचा, कारण तुम्हाला ज्यावेळेस एखादं उदाहरण दिलं जाईल ना, तर त्यावेळेस ते कोणत्या छंदाचं आहे हे तुम्हाला ओळखायला दिलं जातं, दोहाचं आहे काय आहे. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवायचं की दोहा जर छंद असेल तर त्याच्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये 13 मात्रा येतात आणि दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये 11 मात्रा जर आल्या तर तो दोहा छंद असतो, हे आपण समजून जायचं. आता याच्यामध्ये अजून एक वेगळी ट्रिक आहे ओळखण्याची, की याच्यामध्ये जो काही चरण असतो त्याच्या सगळ्यात शेवटी जो अंत वर्ण असतो तो लघु असतो. काय असतो तो? लघु असतो. तो लघुच येणार. लघु जर असेल तर तो या ठिकाणी दोहा छंद आहे, हे आपण समजून घ्यायचं. मात्रांची संख्या कोणत्या चरणामध्ये किती असते तर हे या ठिकाणी छंद ओळखण्याचं एक सगळ्यात महत्वाचं कारण असतं, हे आपण समजून घेऊ शकतो. दोहा छंद तुम्हाला समजला 13 आणि 11. आता एक उदाहरण घेऊन अजून जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला समजवता येईल. या ठिकाणी बघा, एक उदाहरण आहे की कारज धीरे धीरे होत है, काहे होत अधीर, समय पाय तरुवर फरे, केतक सिंचो नीर. आता या ठिकाणी बघा की कारज धीर होत आहे. आता हे पहिलं चरण आहे, हे दुसरं चरण आहे, हे तिसरं आहे आणि हे चौथं चरण आहे. म्हणजे आपण बघितलं की प्रत्येक छंदामध्ये काय असतात 4 चरण असतात. आता यती या ठिकाणी बघा कॉमा दिलाय, म्हणजे या ठिकाणी काय यती आहे, या ठिकाणी पण यती आहे, नंतर या ठिकाणी यती आहे आणि या ठिकाणी सुद्धा यती आहे. कारण आपण चिन्ह बघितलेत की कोणकोणत्या ठिकाणी यती असते. यती म्हणजे काय, आपल्या या ठिकाणी थांबावं लागतं. म्हणजे बघा, कारज धीरे होत हे, थांबलो, काय होत अधीर, समय पाय तरुवर फरे, केतक सिंचो नीर. ठीक आहे. आपण थांबतोय कारण त्या ठिकाणी ती यती आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की जर समजा दोहा छंद आहे तर याच्यामध्ये यती ह्या कितव्या स्थानावरती असतात, तर यती कितव्या स्थानावरती असते. तर आता बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये 11, पहिल्या ह्याच्यामध्ये 11च गण असणार आहेत, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 13 असतात, नंतर सॉरी या ठिकाणी उलट झालं, पहिल्या ह्याच्यामध्ये 13 आहेत, पहिल्या ह्याच्यामध्ये 13 आहेत, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 11 आहेत, परत या ठिकाणी या 13 असतात आणि परत या ठिकाणी 11 असतात. हेच आपण वरती पाहिले की पहिल्या चरणामध्ये पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये 13 आणि दुसऱ्या आणि चौथ्यामध्ये 11 असतात. आता आपण काउंट करून पाहूया. या ठिकाणी जर का असेल, आपण बघितलंय का असेल तर आपल्या या ठिकाणी यस करायचं आहे, नंतर र असेल तर 1, ज असेल तर 1, नंतर दुसरी वेलांटी असेल त्या ठिकाणी यस करायचं आहे, नंतर मात्रा असेल तर यस करायचं आहे, नंतर हो हो असेल तर आपण काय करणार आहोत यसच करणार आहोत, नंतर त असेल तर या ठिकाणी आपल्याला एक घ्यायचा आहे, हय असेल तर यस करायचं आहे. तर आता या ठिकाणी बघा किती होत आहेत बघा, इथपर्यंत आपण काउंट केलं तर बघा याचे 2 झाले 2, 3, 4, 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 1 11, 11 या ठिकाणी या 2, 11 आणि 2 या ठिकाणी झाल्या 13. आता पुढे काय, आता या ठिकाणी हे थोडंसं काउंट करायचं, याच्या खालीच आलेलं नाही, हे थोडंसं आपण अशा प्रकारे हे काउंट करू शकतो. या ठिकाणी बघा 2, आता पुढे तुम्ही काउंट करू शकता, 2 2 4 4 2 6,
6 7 8 9 10 आणि 11 या ठिकाणी या भरल्या 11 बरोबर. या ठिकाणी या 13 या 11. आता या ठिकाणी एक आपण बघितलं काय बघितलं याचा नियम की जर या ठिकाणी प्रत्येक चरणाच्या शेवटी एक लघु वर्ण असणार आहे या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता की याच्या शेवटी हे जे चरण आहे याच्या शेवटी या ठिकाणी काय आला एक लघु आला या ठिकाणी हा लघु आला. आता आपण दुसरं चरण बघू या ठिकाणी समय पाय तरोवर फरे या ठिकाणी बघा इथपर्यंत जर आपण काउंट केलं तर तुमच्या लक्षात येईल इथपर्यंत तुम्हाला काउंट करायचं आहे 1 2 3 3 2 5 6 7 8 9 10 11 11 2 13 या ठिकाणी 13 झाले. पुढचे जर काउंट केल्या तर 2 3 4 6 8 10 आणि 1 11 झाल्या. आणि या ठिकाणी जो काय र आहे त्याची या ठिकाणी एक लघु आहे. तर हा लक्षात ठेवायचा की तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्हाला आता ही तर तुम्हाला दाखवलेलं आहे पण तुम्हाला परीक्षेमध्ये हे येणार नाही किंवा तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारलं जातं की तुम्हाला ही जी ओळ दिलेली आहे तर याच्यामधल्या जो काही मात्राक्रम आहे तो व्यवस्थित सांगा. जो मात्राक्रम आहे तो व्यवस्थित सांगा. मग त्यावेळेस तुम्हाला हे जमलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे तर तुम्हाला त्याचा मात्राक्रम बरोबर कोणता आहे हे दाखवला जाईल. म्हणजे 4 क्रम दिले जातील आणि मग त्या ओळीचा मात्राक्रम कोणता योग्य आहे तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. किंवा या ठिकाणी तुम्हाला कधी कधी अशा प्रकारचे एक उदाहरण दिलं जाईल आणि मग तुम्हाला हे मात्राक्रम काढून त्याच्यावरून ठरवावं लागतं की पहिल्या ह्याच्यामध्ये समजा 13 आल्या, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 11 आल्या, परत तिसऱ्या ह्याच्यामध्ये 13 आणि चौथ्या ह्याच्यामध्ये 11 आल्या आणि जर शेवटी पण लघु या ठिकाणी वर्ण येत असेल तर तो या ठिकाणी दोहा छंदाचं उदाहरण आहे हे आपण समजून घ्यायचं. आता पुढचा सोरठा. आता आपण बघितलं की दोहा जे काही छंद आहे त्याच्या उलटा या ठिकाणी सोरठा छंद असतो म्हणून हा अर्ध सममात्रिकच असतो. मग या ठिकाणी काय होतं आता दोहामध्ये आपण काय बघितलं की जे पहिलं चरण आहे याच्यामध्ये 13 नंतर 11 नंतर 13 आणि 11 असे या ठिकाणी वर्ण असतात. आता सोरठा जो असतो तर याच्या उलट असतं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं 13च्या ऐवजी 11 असतात, नंतर 13 असतात, नंतर 11 आणि नंतर 13 एवढंच उलट असतं बाकीचं काही नसतं. दोहा आणि सोरठा हे विरुद्ध आहे हे लक्षात ठेवा. तर हे दोन्ही विपरीत असतात. तर याच्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या चरणामध्ये 11 11 आणि दुसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये 13 13 मात्रा असतात. दोहा का हे उलटा होत आहे. आता विषम जे काही चरण असतात त्याच्या अंत में एक गुरु आणि एक लघु मात्रा का होणं जरुरी होतं. आता आपण विषम आणि सम बघितलं की पहिलं आणि तिसरं काय असणार आहे विषम असणार आहे आणि दुसरं आणि चौथं हे सम असणार. म्हणजे काही विषम असणार आहे तर विषम चरण असणार म्हणजे पहिलं आणि जे तिसरं चरण असणार आहे याच्या शेवटी गुरु आणि लघु तर ही एक मात्रा असणार आहे. लघुची आणि गुरुची एक मात्रा ही असणं आवश्यक आहे. तर हे सोरठ्यामध्ये. आणि तुक म्हणजे काय या ठिकाणी आपण बघितलं यमक हा प्रथम आणि तृतीय चरणामध्ये असतो. जो काय तुक आहे यमक आहे तो पहिल्या आणि तृतीय चरणामध्ये या ठिकाणी येतो. तर हा झाला तुमचा सोरठा छंद. सोरठा छंद तुम्हाला समजला. आता या ठिकाणी याचं आपण उदाहरण बघूया की काहेदू पावे कौन विद्या धन उद्यम बिना जो पंख की पौन बिना डोलाये न मिले. आता यामध्ये बघा आपण काय म्हणलं की पहिल्या ह्याच्यामध्ये किती असणार आहेत 11 असणार आहेत, तिसऱ्या ह्याच्यामध्ये 11 असणार आहेत, दुसऱ्या ह्याच्यामध्ये 13 आणि चौथ्या ह्याच्यामध्ये 13 असणार आहेत आणि शेवटी तुमचा एक गुरु आणि लघु. आता गुरु लघु काय त्याचा क्रम या ठिकाणी मागे पुढे होऊ शकतो. म्हणजे काय विषम चरण जे काही विषम चरण आहे त्याच्या शेवटी एक गुरु आणि एक लघु मात्रा असते. आता विषम बघायचे विषम कोणती पहिली विषम या ठिकाणी एक काय आली एक गुरु आणि एक लघु आली आणि नंतर या ठिकाणी परत इथं सुद्धा बघा एक गुरु आणि एक लघु आली. तर हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने हे तिसरं आणि जे चौथं चरण आहे याच्यामध्ये एक गुरु आणि एक लघु मात्रा येते. म्हणजे विषम असेल तर ह्याच्यामध्ये कशामध्ये सोरठामध्ये. आणि मग हे तुम्ही बघू शकता 1 3 4 4 6 8 10 आणि 1 11 आले. 4 6 7 8 10 12 आणि 1 13 आले या ठिकाणी. नंतर याच्यामध्ये सुद्धा बघा 11 आणि 13 येतात. तर मग हा काय हे उदाहरण कशाचं आहे तर सोरठा छंदाचं आहे. लक्षात ठेवायचं पहिल्यामध्ये 11 दुसऱ्यामध्ये 13 तिसऱ्यामध्ये 11 परत या ठिकाणी चौथ्यामध्ये 13 आणि दोहाचं याच्या उलट असतं की पहिल्यामध्ये 13 नंतर 11 नंतर या ठिकाणी 13 आणि नंतर 11. तर हे उलट असतं दोहामध्ये. आता रोला छंद पाहूया की हा एकमात्रिक छंद आहे एकच मात्रिक छंद आहे. तर याच्यामध्ये 4 चरण असतात. तर याच्या प्रत्येक चरणामध्ये 11 आणि 13 क्रमचे 24 मात्रा असतात. एकूण किती 24 मात्रा. म्हणजे जे काही पहिलं चरण आहे याच्यामध्ये पहिल्या चरणामध्ये जे एक पद असतो त्याच्यामध्ये 11 आणि दुसरं जे काही पुढचं असतं त्याच्यामध्ये 13 मात्रा असतात. अशा प्रकारे क्रमाने एकूण 24 मात्रा या ठिकाणी असतात. आणि शेवटी अंत में 2 गुरु और 2 लघु वर्ण होते. शेवटी
दोन गुरु आणि दोन लघु वर्ण या ठिकाणी असतात. आता हे तुम्हाला एवढं काही विचारलं नाही जाणार, परंतु तरी सुद्धा आपण लक्षात असायला पाहिजे की दोन गुरु आणि दोन लघु शेवटी असतात. याचं आपण एक उदाहरण घेऊया. या ठिकाणी बघा, हे काय आहे एक मात्रिक आहे. याच्यामध्ये सुरुवातीला 13 आणि नंतर 11 आणि 13 एकूण 24 मात्रा सलग असतात. म्हणजे या ठिकाणी बघा, आपण काउंट करूया 2 2 4 6 6 8 10 11 या ठिकाणी 11 झाल्या. नंतर 1 2 3 4 5 6 7 7 9 10 11 12 आणि 13 अशा प्रकारे एकूण 24. मग याच्यात तुम्ही काउंट केल्या, याच्यामध्ये पण 24 असणार, याच्यामध्ये पण 24 असणार आणि याच्यामध्ये पण 24 असणार आहेत. आणि यामध्ये काय म्हटलंय की सगळ्यात जे काय अंत आहे शेवटी दोन गुरु आणि दोन गुरु आणि दोन लघु या ठिकाणी वर्ण असतात. ठीक आहे, दोन गुरु आणि दोन लघु, तर हे या ठिकाणी याच्यामध्ये वर्ण असतात. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल रोला छंद. आता या ठिकाणी आपल्याला चौपाई छंद बघायचा, हा पण एक महत्वाचा आहे छंद. ठीक आहे, आता रोला छंद एवढा काही महत्वाचा नाही. ठीक आहे, पण चौपाई छंद, दोहा आणि सोरठा हे महत्वाचे आहेत. आता हा सुद्धा चौपाई छंद एक मात्रिक छंद आहे. याच्यामध्ये 4 चरण असतात आणि याच्या प्रत्येक चरणामध्ये 16 मात्रा असतात. प्रत्येक चरणामध्ये किती 16 सलग 16 मात्रा असतात. प्रत्येक चरणाच्या शेवटी 1 या 2 गुरु मात्रा असते. म्हणजे प्रत्येक एक चरण आहे त्याच्या शेवटी 1 किंवा 2 गुरु मात्रा या ठिकाणी असतात. आणि चौपाई के आद्य हिस्से को जे काय 2 पंक्ती असतील त्याला अर्धाली असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे जे काय चौपाई असणार आहे तर त्याच्या जे काय अर्धा हिस्सा असेल, अर्धा भाग असेल त्याला अर्धाली असं म्हटलं जातं. अंत में गुरु वर्ण होने से छंद में रोचकता आती है. म्हणजे सगळ्यात शेवटी गुरुवर्ण असतो आणि मग त्याच्यामुळे ठिकाणी त्याच्यामध्ये एक रोचकता येत असते. हा चौपाई म्हणजे लक्षात ठेवा 4 आणि हे 4 या ठिकाणी तुमचे सलग असतात. त्याच्यामध्ये 2 2 आपण 16 मात्रा असतात हे लक्षात ठेवायचं. आणि चौपाईचे जे काही 2 हिस्से असतात त्याच्यामधल्या प्रत्येकाला अर्धाले असं पण म्हटलं जातं. एक उदाहरण या ठिकाणी आपण घेऊया की यही विधी राम सबही समुझावा गुरुपद पदुम हरशी शिर नाव. ठीक आहे, आता तुम्ही याचा जो क्रम आहे लघुगुरु तो बघायचा आहे आणि 16 मात्रा याच्या येतात का ते बघा. या ठिकाणी बघा मी एक केलेले आहे 1 2 3 4 6 7 8 9 10 11 12 14 आणि 2 16. या ठिकाणी 16 येतील, याचा जो तपास 16 येणार आहेत. आणि आपण काय म्हटलं की सगळ्यात शेवटी गुरुवर्ण असतो आणि त्याच्यामुळे काय असते रोचकता असते. वा काय सुझावा नावा. तर याच्यामध्ये थोडीशी या ठिकाणी याच्यामध्ये एक लय येत असते, गती येत असते, रोचकता असं पण म्हणायचं. फक्त एक आपण काय लक्षात ठेवायचं की कोणत्या छंदामध्ये किती मात्रा असतात हे आपण लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं आपल्याला ती कोणती नेमकी उदाहरणं आहेत, कोणतं एखादं तुम्हाला छंदाचं उदाहरण दिलं असेल तर ते कोणत्या प्रकारामधलं आहे ते हे आपल्याला ओळखता येईल. आणि या ठिकाणी हा जो तुम्हाला लघुगुरु जो क्रम मी सांगितला तर लघुगुरु क्रमच्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता खाली गीतिका छंद आहे, हा सुद्धा एक मात्रिक छंद आहे. याचे 4 चरण असतात आणि प्रत्येक चरणामध्ये 14 आणि 12 असे 26 मात्रा याच्यामध्ये असतात. आणि शेवटी लघु आणि गुरु हे क्रम असतात. शेवटी लघु आणि गुरु क्रम असतात. याचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उदाहरण मी दिलेलं आहे. या ठिकाणी हे प्रभू आनंददाता ज्ञान हमको दीजिए या ठिकाणी सगळ्यात गुरु आहे. म्हणजे याचे जे काय जो लघुगुरु क्रम आहे तो तुम्हाला या ठिकाणी वरती दिसणार आहे. तर तो तुम्ही या ठिकाणी काउंट करू शकता. पहिल्या याच्यामध्ये किती 14 आणि नंतर 12 सांगितले. 14 आणि 12 एकूण 26 मात्रा याच्यामध्ये प्रत्येकामध्ये असते. नंतर हरिगीतिका छंद आहे त्यानंतर याचं उदाहरण उल्लाला छंद आहे, विषम छंद आहे, त्यानंतर छप्पया छंद आहे, त्याच्यानंतर कुंडलीय छंद आहे, त्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी कुंडलीय छंद. ठीक आहे, हे छंद आहेत आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला मी उदाहरण दिलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे काय छंद आहे ते छंद तुम्ही ओळखायचे आहेत. पहिचान और त्याचे नाम सांगायचे. म्हणजे जे न मित्र दुःख होई दुखारी तीनही विलोकत पालक भारी. मग आता याची ओळख कशी करायची, याची ओळख करण्यासाठी तुम्हाला यांच्या काय करावं लागतं मात्रा पाडाव्या लागतील. आणि किती मात्रा या ठिकाणी झाल्या त्याच्यावरून तुम्हाला त्याचा छंद नेमका कोणता आहे हे शोधावं लागेल. आता याची पीडीएफ तुम्हाला मिळेल तर ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि त्यांच्या मात्रा तुम्ही या ठिकाणी शोधू शकता. ठीक आहे, आता एक आपण जे काही मात्रा आहे ती पाडूया म्हणजे तुमच्या थोडंसं अजून उजळणी होईल. या ठिकाणी बघा जे काय येणार आहे आपण बघितलं की एक जर मात्रा असेल, एक मात्रा असेल तर त्या ठिकाणी आपण यस म्हणणार. नंतर या ठिकाणी एक म्हणणार. पहिली वेलांटी असेल तर या ठिकाणी एक त्र असेल, त्या ठिकाणी एक दू असेल, या ठिकाणी पहिला उकार असेल त्या ठिकाणी एक ख असेल तर एक. नंतर हो असेल त्या ठिकाणी काय यस म्हणणार. ही असेल तर एक, दू असेल तर एक, खा असेल त्या ठिकाणी ए यस आणि यस. आता या ठिकाणी किती झाले बघा 2 3 4 5 6 7
त्यानंतर 8, 9, 10, 11, 11, 12, 13, 14 आणि 15 या ठिकाणी पहा मात्रा याच्या होतात. आता यामध्ये पहा हे जे उदाहरण आहे ना, याच्यामध्ये पहा इथं टिंब आहे, पहा अनुस्वार आहे, या ठिकाणी अनुस्वार आहे. जे न मित्र दुःख होई दुखारी. तर यामुळे या ठिकाणी याचं अनुस्वार जर असेल तर यस म्हणजे या ठिकाणी गुरु येणार आणि मग त्याच्यामुळे बघा याच्यामध्ये 2, 3, 4, 5, 6, 7, 7, 8, 9, 10, 11, 12, 14 आणि 16. त्याच्यामध्ये पहा 16 येतील. इथं सुद्धा बघा या ठिकाणी ती म्हणजे 1, 1, 1, 1, 2, 1, 1, 2, 1, 1, 2, 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 14 आणि 16. तर पहा 16 या ठिकाणी मात्रा येतील. 16 मात्रा येतील म्हणून या ठिकाणी काय आहे पहा चौपाईचा छंद आहे पहा. या ठिकाणी याच्यामध्ये पहा चौपाई. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ओळखावं लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही ओळखू शकता. परीक्षेमध्ये तुम्हाला जर आलं तर लक्षात ठेवायचं की तुम्ही अशा प्रकारच्या पहा मात्रा खाली नोंदवायच्या आहेत. मात्रा या ठिकाणी काउंट करायच्या. 16 जर येत असेल प्रत्येकमध्ये तर चौपाई आहे. जर या ठिकाणी पहिल्या ह्याच्यामध्ये 11, दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहा 13 येत असतील तर पहा सोरठा आहे आणि दोहा जर पहिल्या ह्याच्यामध्ये 13 आणि दुसऱ्यामध्ये 11 येत असतील तर दोहा आहे. तर तो लक्षात ठेवा. हेच तुम्हाला विचारलं जाईल. जास्त पहा इतर जे काही पहा सगळे तुम्हाला दिलेले आहे ते विचारलं जाणार नाही. आपण जे महत्त्वाचं आहे तर तेच या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बाकी तुम्हाला जो काही लघु गुरुक्रम आहे तो फक्त त्या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्हाला तो लावता आला पाहिजे. कारण एवढंच फक्त बेसिक विचारलं जाईल. बाकी जे काही आपण छंद दिलेले आहेत याचे काही या ठिकाणी फक्त माहितीसाठी मी दिलेले आहेत. या ठिकाणी आपण ते वाचून पण पाहिले नाहीत. तुम्ही ते वाचायचे असेल तर वाचू शकता. कारण यामध्ये एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे. परंतु आपल्याला सगळंच माहिती असायला पाहिजे असं बिलकुल नाही. ते सगळंच तुम्हाला विचारलं जाणार नाही. कारण अभ्यासक्रमामध्ये जर आपल्याला बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक चौपाई त्यानंतर या ठिकाणी जे सोरठा आहे ते, त्यानंतर रोला आणि दोहा. तर हेच जे काही छंद आहेत ते आपल्याला अभ्यासाला असल्यामुळे तेवढंच तुम्हाला विचारलं जाईल. ठीक आहे. भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.